शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा जाहीर झाल्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे, पण अनेक ठिकाणी विरोध अजूनही कायम आहे। आधी नागपूर ते गोवा असा प्रस्तावित असलेला हा महामार्ग आता सिंधुदुर्गातील रेडीपर्यंत जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। मात्र हा बदल झाला तरी सुद्धा कोकणातील सुपीक शेत जमीन वाचवण्याचा प्रश्न अजूनही तसाच धगधगत आहे। शेतकऱ्यांची चिंता, स्थानिकांचा वाढता रोष आणि दुसरीकडे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेलं विधान, या सगळ्यामुळे हा मुद्दा अधिकच आता तापलेला दिसतोय। पण नेमकं काय आहे या सुधारित आराखड्यामागचं वास्तव? विकासाच्या नावाखाली नेमकं काय बदलणार आहे आणि कोणावर त्याचा परिणाम होणार? याच सगळ्या प्रश्नांचा आपण सखोल आढावा आपल्या शक्तीपीठ महामार्ग सिरीजच्या या भागामध्ये आज घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यातील सध्याचा सगळ्यात जास्त वादात असणारा महामार्ग कोणता, तर तो शक्तीपीठ महामार्ग असेल, यात शंका नाहीये। दरम्यान सुरुवातीला हा नागपूर ते गोवा असणारा हा महामार्ग राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्यामुळे याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला। अनेक वर्ष हा विरोध होतच राहिल्यामुळे अखेर 2026 मध्ये या महामार्गाचा सुधारित आराखडा मांडण्यात आला, ज्यात बदल करून मार्ग बदलला गेला आणि नव्याने काही जिल्हे यामध्ये ऍड करण्यात आले। आणि याच सुधारित आराखड्यानुसार आता हा बहुचर्चित प्रकल्प राज्यातील तब्बल 13 जिल्ह्यांमधून जातोय आणि आता हा नागपूर नाही तर वर्ध्यापासून सुरू होऊन शेवट गोवा नाही तर सिंधुदुर्गापर्यंत जाणार असल्याचं म्हटलं गेलंय। शिवाय याबद्दल नुकतंच पालकमंत्री नितेश राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहेत आणि यावेळी ते म्हणाले की या महामार्गाचा जुना आराखडा बदलण्यात आला असून आता हा मार्ग थेट रेडी पोर्टशी जोडला जाणार आहे आणि जुन्या आराखड्यामुळे महाराष्ट्रापेक्षा गोव्याला अधिक फायदा होत होता, म्हणून या महामार्गाचा आराखडा नव्याने तयार करण्यात आलाय। यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आणि विशेषतः रेडी बंदराला मोठा फायदा होईल याची काळजी घेण्यात आली आहे। आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेऊन प्रशासकीय बैठका पार पडलेल्या आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे बांदा व परिसरातील गावं या प्रकल्पामुळे बाधित होणार नाही अशा पद्धतीनं हा मार्ग काढण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। शिवाय हा मार्ग रेडी पोर्टला जोडला जाणार असून कोणत्याही संघर्ष समितीच्या पत्रावर नव्हे तर जनहिताचा विचार करून सरकार निर्णय घेत आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सुद्धा नितेश राणे यांनी केले। याचबरोबर ते पुढे असं सुद्धा म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा आणि जिल्ह्याला खऱ्या अर्थानं फायदेशीर ठरेल असाच शक्तीपीठ महामार्ग तयार केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असल्याची माहिती सुद्धा नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती। पण तसं पाहायला गेलं तर जेव्हापासून नागपूर ते रेडी अशी घोषणा शक्तीपीठ महामार्गाबद्दल करण्यात आली आहे, तेव्हापासूनच पुन्हा एकदा कोकणातील शेत जमिनीचा प्रश्न ऐरणीवर आला असून शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढलेली दिसतेय। याचं कारण म्हणजे हजारो एकर शेत जमीन या महामार्गासाठी जाणार असल्याने कोकणातील जगप्रसिद्ध आंबा, कोकम आणि काजू यांसह अशी कितीतरी महत्त्वाची फळपिके देणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण होणं साहजिकच गोष्ट आहे, कारण या पदार्थांची निर्यात परदेशात सुद्धा केली जाते, ज्यामुळे कोकणची एक वेगळी ओळख सुद्धा जगामध्ये निर्माण झाली आहे। शिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीत जर महामार्गामध्ये गेल्या तर शेतकऱ्यांनी कमवायचं कसं आणि जगायचं कसं असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। आता हा झाला शेतकऱ्यांचा मुद्दा, पण दुसरीकडे मगाशी म्हटल्यानुसार आधी शक्तीपीठ महामार्ग जो नागपूरवरून थेट गोव्याला जाणार होता, त्यामुळे कोकणपेक्षा अधिक फायदा गोव्याला होणार होता। त्यामुळे काही लोकप्रतिनिधींकडून असा सुद्धा दावा करण्यात आला की राज्यातील प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ गोव्याला होणार आहे, त्यामुळे कोकणातील पर्यटक गोव्याला जाण्याची चिन्ह मोठ्या प्रमाणात दिसू लागले। परंतु नितेश राणे यांनी केलेल्या विधानावरून असं स्पष्ट होतंय की कोकणातही शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाहीये याचा विचार करून आता हा प्रकल्प रेडी बंदरापर्यंत नेण्याचा विचार करण्यात आलाय। दरम्यान कोकणातील महत्त्वाच्या 10 बंदरांमध्ये रेडी या बंदराचा समावेश असून सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यामध्ये हे महत्त्वाचं बंदर आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवरील शेवटचं गाव म्हणून सुद्धा ते ओळखलं जातं आणि या बंदराचं रेवतीपट्टणम हे ऐतिहासिक नाव असून लोह खनिजाच्या निर्यातीसाठी ते प्रसिद्ध आहे। हे बंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचं करणं असा उद्देश असून रेवस रेड्डी आणि नागपूर गोवा अशा 2 महामार्गांनी ते जोडलं जाणार आहे। रेडी बंदरातून आंबा, नैसर्गिक वायू, कोळसा, लोह खनिज निर्यात होतं आणि शक्तीपीठ महामार्ग व्यापारी कॉरिडॉर म्हणून सुद्धा महत्त्वाचा ठरणार असल्याचं बोललं गेलंय। तुम्हाला माहितीये का, कोकणात शक्तीपीठ महामार्गाचा विषय रंगात तर आलाच आहे, पण हा मार्ग प्रत्यक्षात कधी येणार हा तर लांबचा प्रश्न राहिला, कारण राज्यातील आणखी एक वादाचा आणि कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा रस्ता जो गेली 14 वर्ष रखडलेला आहे, अर्थात मुंबई गोवा महामार्ग। दुसरा एक सागरी महामार्ग आहे रेवस रेडी
हा 22 वर्ष रखडलेला आहे। त्याचबरोबर तिसऱ्या 3 ग्रीनफील्ड महामार्गाची घोषणा सुद्धा राज्य सरकारनं केली आणि एका बाजूला नागपूर रत्नागिरी या महामार्गाचं काम सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग होणार आहे। त्यामुळे या असंख्य महामार्गांची झालेली घोषणा आणि यात भरडली जाणारी शेतकऱ्यांची जमीन आणि त्यामुळे शेतकरी, त्याचमुळे बळीराजापासून ते अगदी स्थानिकांपर्यंत सगळ्यांनी संताप व्यक्त करत आधी घोषित झालेले महामार्ग कधी पूर्ण होणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित केलाय। दरम्यान कोकणासाठी महत्त्वाच्या मुंबई गोवा महामार्गाची पूर्ण होण्याची शेवटची तारीख 30 मे सांगण्यात आली होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सरकारने दिलेली 10वी डेडलाईन आहे। मात्र या डेडलाईन पर्यंत सुद्धा हा मार्ग पूर्ण होईल अशी कोणतीही चिन्ह दिसत नाहीये आणि असं असलं तरी सुद्धा टोल घेण्याची तयारी मात्र सगळ्यात आधी केली जाते आणि म्हणूनच शक्तीपीठ महामार्गाचा विषय सुद्धा इथे अधिकच गरम होतोय। त्यामुळे हा विरोध अधिक तीव्र होईल असं सुद्धा नाकारता येत नाहीये। परंतु हा वाद नेमका आता कसा निवळतो आणि शक्तीपीठ महामार्ग प्रत्यक्षात कसा साकार होतो हे पाहणं आता सगळ्यांसाठीच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु नव्या घोषणेमुळे शक्तीपीठ महामार्ग आता कोकणातील रेडी बंदराला जोडण्याचा नवा अध्याय देखील सुरू झालाय असं म्हणता येणार आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या जिल्ह्याच्या माहितीसोबत। पण तोपर्यंत तुम्ही ही शक्तीपीठ महामार्गाची आपली सिरीज बघायला विसरू नका आणि इतरांना सुद्धा आवर्जून शेअर करा।